नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण लटकनचे खूप सुंदर असं डिझाईन बघणार आहे. तर हे मी कापड घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी आता ह्या झाकणाच्या सहाय्याने असे राऊंड गोल आखून घेत आहे. तर हे असे जितके या कापडावर मावतील तितके गोल मी आखून घेणार आहे आणि नंतर मग ते कट करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही कशाच्याही सहाय्याने आखून घेऊ शकता. तर ही खूप सुंदर लटकन डिझाईन होणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, अशा प्रकारे आखून झाल्यानंतर मी असे हे राऊंड कट करून घेणार आहे सगळे. साधारण 8 आपल्याला राऊंड असे लागणार आहेत. किंवा तुम्हाला मोठा लटकन बनवायचा असेल जास्त देखील घेऊ शकता. तर मी असे 8 राऊंड कट करून घेतलेले आहेत. हे पहा, हे असे 8 राऊंड घेतलेले आहेत. आता मी त्याला फिनिशिंग लुक देण्यासाठी 2-2 राऊंडला शिलाई मारून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे राऊंड अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची. अशी अगदी सावकाश शिलाई मारून झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आता आपल्याला जो मधला थोडासा भाग जो मी ओपन ठेवलेला आहे त्या भागातून आपल्याला पूर्ण राऊंड ह्या भागातून पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण अगदी व्यवस्थित उलटा करून झाल्यानंतर तुम्ही इस्त्री मारू शकता किंवा तुम्हाला असा मध्ये घालून हे पहा, अशा प्रकारे राहिलेला भाग आत घालून तिथून वरून दाबटीप मारून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला. जर दाबटीप मारायची नसेल तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता, खूप छान फिनिशिंग येईल. हे पहा, मी अशा प्रकारे पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्हाला जर अशी घ्यायची नसेल तर तुम्ही फक्त प्रेस करून घेतला तरी खूप सुंदर लुक येतो. अशाच प्रकारे आता हे बाकीचे सर्व गोल मी तयार करून घेणार आहे. टोटल 4 गोल तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे मी 4ही गोल तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला बांधणीची जी नॉक आहे ती घ्यायची आहे, जी दोरी बांधणीची असते ती, आणि एका गोलला अशी वरती लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सर्व गोल आता ठेवायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे 4ही गोल ठेवून घ्यायचे आहेत एका लाईनमध्ये आणि अगदी सावकाश असं एका लाईनमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवून सेंटरमधून पूर्ण एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला वरूनपासून हे जे आहेत गोल ते मध्यभागी असे तोडून घ्यायचे आहेत फोल्ड करून आणि त्या मध्याच्या सेंटरवरून शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. खूप नवीन आणि युनिक असं लटकन डिझाईन होणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. हे पहा, अशा प्रकारे झाल्यानंतर एक असं कॉर्नरचं कापड घ्यायचं आहे डबल फोल्ड आणि त्याला अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून उलटं करून घ्यायचं आहे. हे पहा, आणि त्यानंतर हा नॉक जिथं आहे तिचा वरचा भाग आहे तिथं ठेवून आपल्याला त्याला फिनिशिंग लुक येण्यासाठी वरती सिंपल लटकन हा लावून घ्यायचा आहे. हा लटकन लावून झाल्यानंतर आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. त्यानंतर लटकनचा अशा प्रकारचा एक सुंदर लुक तयार होईल. हे पहा, अशा प्रकारचा हा लुक तयार झाल्यानंतर त्याला आता आपण हे मणी लावून घेणार आहोत. तर हे जे मणी आहेत ते मी सुई धाग्याच्या सहाय्याने लावणार आहोत. ग्लू गमच्या सहाय्याने पण आपण लावू शकतो, पण ते परमनंट टिकतील याची गॅरंटी नाही, म्हणून मी सुई धाग्याच्या सहाय्याने पक्के होतील अशा प्रकारे हे 4ही मणी लावून घेत आहे. 4 म्हणजे 5 मणी लावून घेणार आहे. तुम्हाला जितके हवे असतील तितके त्या थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही लावू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी मणी लावून घेतलेले आहेत.
त्यानंतर आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.